कोपरगाव तालुक्याचे युवा नेते विवेक कोल्हे यांची भारतीय जनता पक्षाच्या वतीने विधान परिषद सदस्य आमदार म्हणून निवड झाल्यानंतर कोपरगाव शहरात जल्लोषाचे वातावरण पाहावयास मिळाले। त्यांच्या आगमनावेळी समर्थकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भव्य दिव्य स्वागत मिरवणूक काढली। आमदार विवेक कोल्हे शहरात दाखल होताच ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजींसह आणि जेसीबी मधून फुलांची उधळण करत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। यावेळी गुलालाची उधळण, भव्य फुलमाळा तसेच उंट घोड्यांचा सहभाग यामुळे मिरवणुकीला वेगळेच आकर्षण प्राप्त झाले होते। लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच कोल्हे समर्थकांनी ठेका धरत उत्साहात सहभाग घेतला। विशेष म्हणजे यावेळी स्वतः आमदार विवेक कोल्हे यांनीही पुष्पा स्टाईल मध्ये मांडी दंड थोपटत ठेका धरला। त्यांच्या या अनोख्या अंदाजाने उपस्थित समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला। नेत्यांसोबत समर्थकही ठेक्यावर थिरकत जल्लोषात सहभागी झाले। साई कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या मार्गावर ही भव्य मिरवणूक काढण्यात आली। मार्गातील ठिकठिकाणी नागरिकांनी औक्षण करून आमदार कोल्हे यांचे स्वागत केले। अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येत होती। दरम्यान आमदार विवेक कोल्हे यांनी साई तपोभूमी येथे जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले। त्यानंतर त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान कोल्हे समर्थकांमध्ये आमदारांचे स्वागत करण्यासाठी अक्षरशः चढाओढ लागल्याचे चित्र दिसून आले। शहरात उत्सवाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते। आमदार विवेक कोल्हे यांच्या निवडीमुळे कोपरगाव तालुक्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगताना दिसत आहे। या ठिकाणी थांबलो होतो, त्याचाच फळ आज आपल्या पक्ष नेत्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे। त्याबद्दल कार्यसम्राट मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो। आपणही टाळ्या वाजवून जोरदार त्या ठिकाणी आभार व्यक्त करायचं आहे। मी धन्यवाद धन्यवाद म्हणतो, तुम्ही देवा भाऊ धन्यवाद म्हणायचं आहे। धन्यवाद 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 धन्यवाद। भारत माता की, भारत माता की। आज फार काही संवाद साधणार नाही, आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोल्हे परिवार प्रेम करता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जो काय आमदार रूपी संधी मला मिळालेली आहे त्या सगळ्यांमध्ये तळागाळातील आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा पोट हिस्स्यामध्ये तुमचं देखील नाव आहे, इतर हक्कामध्ये तुमचं देखील नाव आहे। त्यामुळे जितका मला अधिकाराने तुम्ही हात धरून आपलं काम त्या ठिकाणी सांगा, त्या येणाऱ्या काळामध्ये आपलं कुठलंही काम असेल तर मांदी ठोकून आणि दंड थोपटून तुमच्या बरोबर त्या ठिकाणी उभं राहील। यापुढे कुठला अन्याय आपल्याला सहन करायचा नाही। कोपरगाव पुरती नव्हे तर पक्षाने ज्यावेळेस अशा पद्धतीची आपल्याला संधी देते तर पक्ष सांगल त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पक्ष संघटना वाढवण्याकरता आपण त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे। पुनश्च एकदा आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पोलीस यंत्रणेचे विशेष आभार मानतो। आमच्या उत्साही कार्यकर्त्यांकडून जर काही चूक झाली असेल तर त्याबद्दल मी आपल्या सर्व नागरिकांचे असेल, शासकीय यंत्रणेचे असेल त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो। या ठिकाणी विनोद अण्णांनी बोर्ड लावलेला आहे, त्यांची इच्छा आहे की मी ते वाचावं। तुम जलन बरकरार रखना, हम जलवा बरकरार रखेंगे। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो। कुठलाही उत्माद माज आपल्याला करायचं नाहीये। आलेली संधीचं सोनं कामाच्या माध्यमातून करायचंय। पुढच्या काही वर्षामध्ये आपल्याला अवंतर न बोलता आपलं काम बोललं पाहिजे, अशा पद्धतीचं आपल्याला काम करायचं आहे। त्याबद्दल आपण पुन्हा आले त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार। आमदार ताई दादांचे खूप खूप आभार मानतो आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो, 11 वाजायला 5 मिनिटं आहे, आपण एक शेवटचं गाणं कोणतं लावायचं? सगळे नाचणार आहे का पण? डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।